नमस्कार. आपणा सर्वांना माझ्याकडून महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक अतिशय महत्वाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी महादेवांचे भक्त उपवास करून त्यांच्या मंदिरात जातात आणि त्यांच्या पिंडीवरती दुधाचा पाण्याचा अभिषेक करून बेलपत्र वाहतात आणि त्यांची मनोभावे पूजा करतात. परंतु या दिवसाला एवढं महत्व काय आहे, तर याच दिवशी शंकर भगवान आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. परंतु महाशिवरात्री दिवशी संपूर्ण रात्र जागरण का केलं जातं, त्याचं कारण असं आहे, देव आणि दानव यांच्यामध्ये अमृत प्राप्तीसाठी समुद्र मंथन झालं आणि या समुद्र मंथनामध्ये बऱ्याचशा दिव्य वस्तू सापडल्या. परंतु त्याचबरोबर एक अतिशय भयानक असं विष, ज्याचं नाव होतं हलाहल, ते सुद्धा प्रकट झालं आणि ते एवढं विषारी होतं की त्यामुळे संपूर्ण सृष्टीचा नाश झाला असता. परंतु त्यावेळी शंकर महादेवांनी सृष्टीचं संरक्षण करण्यासाठी हे हलाहल प्राशन केलं आणि ते आपल्या कंठामध्ये रोखून ठेवलं. त्यामुळे त्यांचा कंठ निळा पडला आणि त्या दिवसापासून त्यांना निळकंठ त्या नावाने सुद्धा संबोधले जाऊ लागले. हे विष प्राशन केल्यामुळे शंकर महादेवांच्या देहामध्ये दाह निर्माण झाला आणि त्यामुळे त्यांना शांत ठेवणं महत्वाचं होतं आणि त्यांना ती पूर्ण रात्र जाग ठेवणं महत्वाचं होतं. म्हणून त्यांच्या भक्तांनी मिळून संपूर्ण रात्रभर जागरण केलं. त्यासाठी कुणी भजन कीर्तन, कुणी नृत्य केलं, तर कुणी त्यांच्यावरती दुधाचा पाण्याचा अभिषेक केला, तर कुणी त्यांना बेलपत्र वाहिलं. आणि हे सगळं करत असताना दुसऱ्या दिवशी सकाळी शंकर महादेव पूर्वस्थितीत आले आणि सर्वांना आशीर्वाद दिला. परंतु ज्या दिवशी हे सगळं घडलं तो दिवस होता माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीचा दिवस आणि म्हणूनच या दिवशी महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या सर्वांवरती महादेवांची कृपा राहो हीच महादेवांची प्रार्थना. धन्यवाद.